आपण चर्चा करूया की महाराष्ट्र स्टेटमध्ये जर तुम्ही बीडीएसच्या एका सेमी गव्हर्नमेंट किंवा प्रायव्हेट कॉलेजमध्ये 2025 ला ऍडमिशन करायचा विचार करत आहात तर तुम्हाला तुमच्या कॅटेगरीनुसार किती फीस द्यावी लागेल। जर एखादा विद्यार्थी ओपन कॅटेगरीचा आहे, त्याच्याकडे डोमासाईल सोडून कुठल्याही प्रकारे कॅटेगरीचे डॉक्युमेंट नाहीये किंवा रिझर्व्ह कॅटेगरी मधला आहे, व्हीजे, एनटीबी, एनटीसी, एनटीडी, एसबीसी, एसीबीसी किंवा ओबीसी कॅटेगरी मधला आहे, पण त्याचं इन्कम जे आहे ते 8 लाखापेक्षा जास्त आहे, तर त्याला इथं किती फीस लागू शकते। त्याचबरोबर तुम्हाला कॅटेगरी मधून तुमचं इन्कम जर लेस दॅन 8 लाख आहे तर तुम्हाला किती फीस लागणार आहे, एससी एसटी कॅटेगरीला किती फीस राहते, इन्कमची अट आहे का नाही, तर या सविस्तर प्रश्नाची उत्तरे या छोट्याशा व्हिडिओमध्ये मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे आणि तुम्हाला एक आयडिया येऊन जाईल की तुम्हाला मिनिमम किंवा मग ऍव्हरेज किती फीस जी आहे ती कॅटेगरीनुसार महाराष्ट्रामध्ये बीडीएस ची प्रायव्हेट कॉलेजमधून डिग्री करण्यासाठी जी आहे ती एका वर्षाला लागू शकते। आणि जेवढी फीस मी तुम्हाला इथे एक्सप्लेन करेन तेवढीच फीस तुम्हाला फर्स्ट इयर पासून लास्ट इयर पर्यंत पेमेंट करणं आहे, ही गोष्ट तुम्ही लक्षात घ्या। पण व्हिडिओला सुरुवात करायच्या अगोदर अजून एक गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे की जे काय प्रायव्हेट किंवा सेमी गव्हर्नमेंट कॉलेज आहेत बीडीएसचे, त्या प्रत्येक कॉलेजच्या फी स्ट्रक्चर मध्ये खूप मोठा बदल तुम्हाला दिसून येईल। त्यामुळे तुम्हाला ऑफिशियली प्रत्येक कॉलेजचं जे आहे ते फी स्ट्रक्चर जरूर एक वेळेस चेक करणं आहे आणि तुम्हाला जर मिळत नसेल तर तुम्ही आम्हाला कमेंट करून सांगा, आम्ही तुम्हाला सर्व 25च्या 25 प्रायव्हेट बीडीएस कॉलेजच्या फी स्ट्रक्चरचे व्हिडिओ बनवून शेअर करण्याचा नक्की प्रयत्न करू। पहा, सर्वात अगोदर आपण चर्चा करणार आहोत की जनरल कॅटेगरी, समजा एखाद्या विद्यार्थ्याची जनरल कॅटेगरी आहे आणि त्याच्याकडे इन्कम जे आहे ते लेस दॅन 8 लाख नाहीये, जास्त इन्कम आहे, किंवा मग एखादा विद्यार्थी ओबीसी, व्हीजे, एनटीबी, एनटीसी, एनटीडी, एसबीसी, एसीबीसी कुठल्याही कॅटेगरीमध्ये येतो एससी एसटी ला सोडून आणि त्याचा इन्कम 8 लाखापेक्षा जास्त आहे, तर त्याला किती फीस द्यावी लागेल, तर जेवढी ओपनच्या रखान्यामध्ये फीस आहे ना तर ती पूर्ण फीस तुम्हाला या ठिकाणी द्यावी लागेल। जर आपण विचार केला तर जवळपास तुम्हाला जी फीस आहे ना ट्युशन फीस वाली 4,16,000 रुपये एवढी तुम्हाला बघायला भेटते। ही गोष्ट लक्षात घ्या। आणि डेव्हलपमेंट फीस जी आहे ती तुम्हाला जवळपास 52,000 रुपये या ठिकाणी जे आहे ते अमाऊंट पेमेंट करणं आहे, म्हणजे तुम्हाला 4,16,000 ट्युशन फीस प्लस जे आहे ते 52,000 रुपये तुम्हाला या ठिकाणी ओपन कॅटेगरीला डेव्हलपमेंट फीसचा अमाऊंट पेमेंट करणं आहे। आणि तुम्हाला जी फीस आहे ना ती जवळपास 4,68,000 एवढी फीस पेमेंट करणं आहे, जे की ओपन कॅटेगरीचे विद्यार्थी किंवा मग एससी एसटी कॅटेगरी सोडून बाकी रिझर्व्ह कॅटेगरी मधले विद्यार्थी ज्यांचं की इन्कम 8 लाखापेक्षा जास्त आहे। तर हे झालं यांच्यासाठी। नंतर जर आपण विचार केला तर कॉलेज आपल्याकडून एक छोटंसं डिपॉझिट घेतं, समजा जे की मनी डिपॉझिट आपल्याला डिग्री कंप्लीट झाल्याच्या नंतर परत दिलं जातं, तर असं 40,000 रुपये तुम्हाला डिपॉझिट देणं आहे। आता कोणतं कॉलेज 40 घेतं, कोणतं जास्त घेतं, कोणतं कमी घेतं ते डिपेंड करतं की कॉलेजच्या ब्राउचर मध्ये किती मेन्शन आहे। तर तुम्हाला कॉलेजनुसार व्हिडिओ हवे असतील तर तुम्ही कमेंट करा, आम्ही पण ते तुम्हाला नक्की शेअर करू। पहा, आता आपण जो समोरच्या कॅटेगरीचा विचार केला, एखादा विद्यार्थी ओबीसी कॅटेगरीमध्ये येतो, तो मुलगा आहे समजा आणि त्याचा इन्कम 8 लाखापेक्षा खाली, तर त्याला जी ट्युशन फीस असते ना तर ती 50% द्यावी लागते। जवळपास तुम्हाला 4,16,000 मधून 2,08,000 रुपये एवढी ट्युशन फीस जी आहे ती या ठिकाणी पेमेंट करणं पडेल। आणि जी काय डेव्हलपमेंट फीस राहते ना तो ओबीसी कॅटेगरीच्या मुलाला जसं की इन्कम 8 लाखापेक्षा खाली ना, तर त्याच्यासाठी या ठिकाणी डेव्हलपमेंट फीस जी आहे ती पूर्णच्या पूर्ण राहते। 52,000 रुपये तुम्हाला टोटल अमाऊंट पेमेंट करणं आहे। तुम्हाला एका वर्षाला नाही म्हणलं तरी तुम्ही बीडीएस करायचा विचार करताय तर 2,60,000 रुपये जी आहे ती ऍव्हरेज फीस जाईल। हे फीस स्ट्रक्चर मी तेरणा डेंटल कॉलेज जे आहे ना मुंबई मधलं त्याचं घेतलं आहे। बाकी तुम्ही कॉलेज बघितलं तर त्यांचं जास्त पण जाऊ शकतं किंवा काही कॉलेजचं थोडंसं कमी पण तुम्हाला दिसून येईल। तर हे झालं ओबीसी कॅटेगरी मधल्या मुलांसाठी। आता आपण विचार करूया व्हीजे, एनटीबी, एनटीसी, एनटीडी आणि एसबीसी कॅटेगरी मधला मुलगा प्लस मुलगी, कारण ह्या कॅटेगरीला जे आहे ते 90% स्कॉलरशिप दिली जाते, म्हणजे तुम्हाला ट्युशन फी जी आहे ती 100% गव्हर्नमेंट तर्फे रिटर्न मिळून जाते। त्यामुळे या कॅटेगरी मधला मुलगा असो मुलगी असो तुमचं इन्कम 8 लाखापेक्षा कमी असेल तर तुम्हाला फक्त डेव्हलपमेंट फीस देणं आहे। आणि जेवढी फीस या कॉलेजमध्ये डेव्हलपमेंट देणं आहे ना, तर बाकी कॉलेजची डेव्हलपमेंट फीस जेवढी असेल, तर काही कॉलेजची 60,000 असेल, काहीची 30 असेल, काहीची 40 असेल ना, तर तेवढीच तुम्हाला फक्त डेव्हलपमेंट फीस देणं, एक्स्ट्रा अमाऊंट तुम्हाला कुठल्याही प्रकारे या ठिकाणी पेमेंट नाहीये करणं। तर व्हीजे, एनटीबी, एनटीसी, एनटीडी आणि एसबीसी कॅटेगरीला मुलगा असो मुलगी असो कोणत्याही कॉलेजमध्ये अलॉटमेंट होऊन जाईल, त्या कॉलेजच्या ब्राउचरमध्ये जी डेव्हलपमेंट फीस मेन्शन आहे ना तर तेवढीच फीस तुम्हाला द्यायची असते। तर 52,000 रुपये तुम्हाला या कॉलेजमध्ये जी आहे ती एका वर्षाची फीस बघायला भेटेल या कॅटेगरीसाठी। आणि टोटल अमाऊंट तुम्हाला एवढंच देणं आहे, जे की फर्स्ट इयर पासून लास्ट इयर पर्यंत देणं राहतं। जे आपलं डिपॉझिट मी तुमच्याबरोबर एक्सप्लेन केलं तर डिपॉझिट सर्व कॅटेगरीसाठी लगभग सेम राहतं, ही गोष्ट लक्षात घ्या। कुठल्याही कॅटेगरीला डिपॉझिटमध्ये कसल्याही प्रकारे कुठलीही सवलत दिली जात नाहीये। आता आपण विचार करूया एससी एसटी कॅटेगरी, तर एससी आणि एसटी कॅटेगरी मधून मुलगा असो मुलगी असो कोणीही असो तुमच्या इन्कमची काही बंधन नाहीये। त्याच्यामुळे तुम्हाला सीट अलॉटमेंट झालं तर तुम्हाला कुठल्याही प्रकारे जी आहे ती फीस कोणत्याही, मग ते कोणताही कोर्स असो कोणत्याही फील्डमध्ये तुम्हाला कुठल्याही प्रकारे फीस द्यायची गरज नाहीये। तुम्हाला फक्त ज्यावेळेस ऍडमिशन करायला जाणार आहे त्यावेळेस ऍडमिशन फॉर्मची फीस देणार आहे, जी की 1,500 रुपये राहते। आणि जे काय डिपॉझिट घेतलं जाईल किंवा अदर चार्जेस असताना तर तेवढेच तुम्हाला या ठिकाणी पेमेंट करणं। या कॉलेजनं अदर चार्जेस मेन्शन केलेले नाहीये। बाकी एखादं कॉलेज असू शकतं की त्यांनी अदर चार्जेस पण मेन्शन केलेले असू शकतात, तर अदर चार्जेस आणि जी काय फीस राहते ना तर तेवढीच फीस तुम्हाला
पेमेंट करणं आहे. तेरणा डेंटल कॉलेजमध्ये तुम्हाला या ठिकाणी कुठल्याही प्रकारे फीस पेमेंट नाहीये करणं. फक्त तुम्हाला इथे काय डिपॉझिट जे मेन्शन केलं ना त्यांनी 40,000 रुपये, ते 40,000 रुपये तुम्हाला या ठिकाणी डिपॉझिट जे आहे ते देणं आहे. ते पण तुम्हाला नंतर ज्यावेळेस तुमची डिग्री कंप्लीट होईल त्यावेळेस ते तुम्हाला खात्रीशीर या ठिकाणी रिफंड केलं जातं, ही गोष्ट लक्षात घ्या. त्यानंतर जर आपण ईडब्ल्यूएस, ईबीसी आणि एसीबीसी कॅटेगरीच्या मुलांचा जर विचार केला बॉईजचा, तर तुम्हाला पण या ठिकाणी जे आहे ते 50% फीस माफी होते. पण एक गोष्ट लक्षात घ्या, ओबीसी कॅटेगरी मधले जे मुलं होते ना लेस दॅन 8 लाख वाले इन्कमचे, तर त्यांना फक्त ट्युशन फीस 50% माफ होती. पण ईडब्ल्यूएस, ईबीसी आणि एसीबीसी मधल्या मुलांना ट्युशन फीस 50% माफ आहे. त्याचबरोबर जी काही डेव्हलपमेंट फीस होती ना 52,000 रुपये, तर त्याच्यामध्ये पण तुम्हाला 50% जी आहे ती फीस मध्ये सूट देताना गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्रात दिसून येत आहे. तर तुम्हाला ट्युशन फीस जवळपास 2,08,000 रुपये देणं आहे आणि त्याचबरोबर तुम्हाला 26,000 रुपये जी आहे ती डेव्हलपमेंट फीस देणं आहे. तर जवळपास 2,34,000 रुपये जी आहे ती ईडब्ल्यूएस, ईबीसी आणि एसीबीसी मधले जे मुलं आहेत त्यांना या ठिकाणी फीस पेमेंट करणं आहे. फक्त तुमचं इन्कम लेस दॅन 8 लाख हवं आणि तुम्हाला सीट अलॉटमेंट जे आहे ते महाराष्ट्रात स्टेटच्या स्टेट काउन्सिलिंग मधून झालेलं पाहिजे. त्यानंतर जर आपण आता विचार केला मुलींसाठी, ज्या की गर्ल्स राहतील समजा ईडब्ल्यूएस, ईबीसी आणि एसीबीसी मधल्या, तर तुमच्यासाठी कुठल्याही प्रकारे ट्युशन फीस जी आहे ती लागू होत नाहीये. कारण मुलींना 2024 पासून गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्रानं फ्री एज्युकेशन लागू केलं आहे. त्याच्यामधून तुम्हाला पूर्णच्या पूर्ण ट्युशन फीस जी आहे ती गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र पे करतं. त्याच्यामुळे कॉलेज तुम्हाला कुठल्याही प्रकारे फीस मागणार नाहीये. तुम्हाला फक्त डेव्हलपमेंट फीस देणार. मग तुम्हाला कोणतंही प्रायव्हेट बीडीएस कॉलेज अलॉटमेंट हो, काही फरक नाही पडणार. जवळपास 26,000 रुपयामध्ये तुम्हाला जे आहे ते तुमचं ऍडमिशन होऊन जाईल. एक गोष्ट लक्षात घ्या, गर्ल्स जे आहेत ना ईडब्ल्यूएस, ईबीसी, एसीबीसीच्या, त्यांना जी डेव्हलपमेंट फीस आहे ना तर ती 50%च देणं लागतं गव्हर्नमेंटच्या रूल नुसार. एक्सेप्शन मध्ये एखादं कॉलेज ब्राउचर मध्ये पूर्ण जनरल कॅटेगरीची मेन्शन करतं, पण त्यांनी तुमच्याकडून जर जनरल कॅटेगरीची मेन्शन केली ना तर ज्यावेळेस तुम्ही स्कॉलरशिपचा फॉर्म फिल करणार आहे तर तुम्हाला चेक करणं आहे महाडीबीटीवर जाऊन की तुम्हाला डेव्हलपमेंट फीस आणि ट्युशन फीस म्हणून किती अमाऊंट जे आहे ते गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्रानं कॉलेजला सबमिट केलंय. जेवढी फीस आहे समजा तुमच्याकडून जेवढी फीस घेतली त्याच्यापेक्षा जर जास्त अमाऊंट कॉलेजला जर गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राने दिला असेल तर उरलेली फीस तुम्ही जी आहे ती कॉलेजकडून रिटर्न घेऊ शकता. ही गोष्ट लक्षात घ्या. जसं की या कॉलेजनं इमानदारीनं 26,000 मेन्शन केलेत, पण तुम्ही बऱ्याच कॉलेजच्या बघता एमबीबीएस, बीडीएस, बीएमएस किंवा बीएचएमएसच्या, तर त्यांनी त्या ठिकाणी पूर्ण जनरल कॅटेगरीची डेव्हलपमेंट फीस मेन्शन केलेली या मुलींसाठी पण, म्हणजेच त्यातली 50% फीस तुम्हाला गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्रात देणार असून पण कॉलेज तुमच्याकडून पूर्ण घेते. म्हणजे कॉलेज तिकून पण घेते, इकून पण घेते, अशी कंडिशन पण तुम्हाला थोडक्यात दिसून येते. तर ते तुम्ही नंतर जे आहे ते ज्यावेळेस फॉर्म फिल करणार आहे महाडीबीटीवर त्यावेळेस एक वेळेस व्हेरीफाय करू शकता. त्यानंतर जर आपण विचार केला की तुम्हाला टोटल अमाऊंट किती देणार आहे, तर जेवढी डेव्हलपमेंट फीस राहते ना कॅटेगरी मधून तर तेवढीच मुलींना या ठिकाणी पेमेंट करणार आहे. फक्त गर्ल्स फ्री एज्युकेशनसाठी तुमचं इन्कम जे आहे ते 8 लाखापेक्षा कमी असणं खूप गरजेचं आहे. त्यानंतर जर आपण विचार केला आता ओबीसी गर्ल्ससाठी, ज्या ओबीसी गर्ल्स आहेत त्यांच्यासाठी, तर तुम्हाला जेवढी डेव्हलपमेंट फीस आहे जनरल कॅटेगरीची 52,000 रुपये या कॉलेजची, तर एवढी तुम्हाला पेमेंट करणं पडेल. फर्स्ट इयर ते लास्ट इयर हेच सेम अमाऊंट तुम्हाला पे करणं आहे. ही पण गोष्ट तुम्ही लक्षात घ्या. अजून एक की मुलींना कोणतंही कॉलेज जरी अलॉटमेंट झालं ना ओबीसी गर्ल्ससाठी इन्कम लेस दॅन 8 लाख असेल तर त्या कॉलेजच्या ब्राउचर मध्ये जी डेव्हलपमेंट फीस राहते ना तर तेवढीच तुम्हाला या ठिकाणी पेमेंट करणं आहे. ही गोष्ट लक्षात घ्या. पहा एनआरआय कोट्याची फीस यांनी या ठिकाणी मेन्शन केली आहे, पण इथं एनआरआय मधून यांनी 5 पटीनं फीस मेन्शन केली आहे. तुम्ही जर नॅशनॅलिटी स्टुडंट असाल तर तुम्हाला आयक्यू कोट्यामधून अलॉटमेंट झाल्याच्या नंतर 3 टाइम जास्त फीस पेमेंट करावी लागते. ही गोष्ट तुम्ही लक्षात घ्या. या ठिकाणी यांनी 5 पटीनं पे केलेले आहे. एनआरआय स्टुडंटसाठी आयक्यू मधून जर अलॉटमेंट झालं तर तुम्हाला 3 पटीनं ही पेमेंट करावी लागते. आणि हे जे डिपॉझिट या ठिकाणी मेन्शन केलं आहे ना तर मुलगी असो मुलगा असो कोणत्याही कॅटेगरीचा असो कितीही इन्कम असो काही फरक पडत नाही, सर्वांसाठी तुम्हाला डिपॉझिट लगभग सेम पेमेंट करणं पडतं. प्रत्येक कॉलेजचं डिपॉझिट वेगवेगळं तुम्हाला बघायला भेटेल. यांनी या ठिकाणी एक पॉईंट पण मेन्शन केला की स्कॉलरशिप किंवा फ्रीशिप जे आहे ना स्टुडंटची ओबीसी, व्हीजे, एनटी, एसबीसी, ईडब्ल्यूएस, ईबीसी, एसीबीसी, तर जे आहे ते तुमचं इन्कम सर्टिफिकेट लेस दॅन 8 लाख असायला हवं. या ठिकाणी यांनी मेन्शन केलंय. त्यामुळे कुठल्याही प्रकारे तुम्ही असा डाऊट घेऊ नका की इन्कम जे आहे ते इन्क्रीज झाला आहे, 21 पर्यंत गेला आहे, 12.5 पर्यंत गेला आहे. तर यावर्षीचे ज्यावेळेस कॉलेज फी स्ट्रक्चर अपलोड करतील किंवा महाराष्ट्र सीईटी सेल काउन्सिलिंगचं ब्राउचर रिलीज करेल ना तर त्यामध्ये जो रूल मेन्शन होत आहे तोच रूल आपल्याला फॉलो करणं आहे. ही गोष्ट लक्षात घ्या. आता नॉर्मल युट्यूबवर कुठलाही व्हिडिओ बघून तुम्ही असा विचार नाही करायचा की माझं 21 लाख आहे म्हणजे मला स्कॉलरशिप मिळते म्हणजे मी एक बीडीएसचं प्रायव्हेट कॉलेज बुक करतो. तुम्ही अमाऊंट पे करू शकता तरच कॉलेज त्या ठिकाणी अलॉटमेंट मध्ये टाकून जॉईन होऊ शकता. ही गोष्ट लक्षात घ्या. अदरवाईज फ्युचरमध्ये काय रूल लागू होतो ह्या रूलचा विचार करून तुम्ही जर कॉलेज जॉईन केलं आणि तुम्ही अमाऊंट पे करू शकत नाही तर तुमचा खूप मोठा लॉस पण होऊ शकतो. पहा तुम्हाला जे कॉलेज अलॉटमेंट होईल त्या कॉलेजचा जो फीसचा डीडी असतोय ना तो त्या कॉलेजच्या नावानं काढावा लागतो. जसं की यांनी इथे तेरणा डेंटल कॉलेज असं मेन्शन केलेलं आहे. तर तुम्हाला जे कॉलेज भेटेल त्या कॉलेजचं फी स्ट्रक्चर तुम्ही एक वेळेस व्हेरीफाय कराल आणि त्यानुसार तुम्ही जो आहे त्या ठिकाणी डीडी बनवून सबमिट कराल. पहा या ठिकाणी हॉस्टेल आणि मेसची
कुठलीही इन्फॉर्मेशन मेन्शन नाहीये, कारण मेडिकल फील्डमध्ये बीडीएस, बीएमएस, बीएचएमएस ला कोणतंच कॉलेज तुम्हाला हॉस्टेल मेस जॉईन करा असं कंपल्सरी बोलत नाहीये. युनिव्हर्सिटीचा रूल तर गव्हर्नमेंट किंवा प्रायव्हेट एमबीबीएस साठी पण नाहीये, पण एक ते कॉलेज बोलताय की तुम्ही जॉईनच करा. पहा, ही जी इन्फॉर्मेशन होती ना की बीडीएस प्रायव्हेट कॉलेजमधून तुम्हाला ऍव्हरेज किती पॅकेज लागल, की तुम्हाला एका वर्षाला किती फीस द्यावी लागेल जर तुम्हाला स्टेट कोट्यामधून अलॉटमेंट झालं तर, त्याची सविस्तर माहिती मी छोट्याशा चॅनलवर छोट्याशा व्हिडिओमध्ये तुमच्याबरोबर शेअर केलेली आहे. तुम्हाला जो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून आमच्यासोबत जुडून राहा, जेणेकरून फ्युचरमध्ये स्टेट काउन्सिलिंगचा किंवा ऑल इंडिया कोटाचा कुठलाही अपडेट आला तरी तो सविस्तर एक्सप्लेन करून आम्ही तुमच्याबरोबर नक्की शेअर करू. आणि तुम्हाला जर डीपीटी मेडिकल कन्सल्टन्सी थ्रू स्टेट किंवा ऑल इंडिया कोट्याची पेड काउन्सिलिंग करणं असेल तर तुम्ही आम्हाला व्हॉट्सअपवर मेसेज टाका, आम्ही तुम्हाला पेड काउन्सिलिंग बद्दल सविस्तर माहिती नक्की शेअर करू.